या निमित्तानं ताई माझी एक अशी मागणी आहे की लखपती निधी, लाडकी बहीण योजना, शासन विविध प्रकारच्या योजना आणत असताना बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी व्हाव्या हा उद्दिष्ट जरूर योग्य आहे. परंतु ज्या वेळेला महिला एकत्र येतात आणि मग ते सोलापूरचं कार्यालय असेल, तालुक्याचं कार्यालय असेल किंवा बचत गटाच्या तुमच्या ऑफिसच्या बाहेर 400, 300 महिला 4 तास, 5 तास, 6 तास अशा वेटिंगला असतात. तर एक त्या महिलांसाठी आपण कोट्यवधी रुपयाचा खर्च शासन करते, अनुदान शासन देते. तर असं काय आपली योजना आहे का की या महिलांसाठी 200 महिला, 300 महिलांसाठी एक महिला भवन बांधा, जेणेकरून महिला आल्यानंतर तिथे एकत्रित बसतील, त्यांचे नैसर्गिक जे काय विधी आहेत तेच व्यवस्थित होतील. नाहीतर काय आम्ही जेव्हा मतदारसंघामध्ये फिरतो काही मागणी शासनाची लाडकी बहीण सगळ्यांची मागणी आहे. आणि जेव्हा मी गावात जातो की प्रत्येक उमेची तुमची चळवळ खूप चांगली आहे, अभिनंदन त्याबद्दल. सगळ्या महिला त्या गुलाबी साड्या घालून सगळीकडे येतात आणि पण त्यांची सगळ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला गावात बसायला ऑफिस असलं पाहिजे. म्हणून ग्रामपंचायतीच्या याच्यामध्ये थोडंसं पार्टिशन टाकून तुम्ही त्यांना देणार. पण आय थिंक कलेक्टर साहेब, सीओ साहेब, जर तुम्ही पूर्ण जिल्ह्यात जर प्रत्येक उमेदच्या गटाला छोटंसं जरी एक जागा दिली तुमच्या गावात, तर खूप ते महाराष्ट्रासाठी एक पायलट प्रोजेक्ट आहे. आम्ही तर पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलोय. आम्हाला 2 कोटीचा आमदार भैयाचे निधी होता. तर मी माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 2 महिला भवन बांधण्यासाठी 10 लाख रुपये दिले. याचं कारण असं आहे की जेवढ्या पुरुषांनी मतदान केलं तेवढ्याच बरोबरीनं स्त्री आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ही मागणी महिलांची ही आमच्याकडनं प्रामुख्याने समोर येते. शासन विविध योजना महिलांसाठी करते. परंतु माझी विनंती या मिटिंगच्या निमित्तानं कलेक्टर साहेब आपल्याला विशेष करू आपण मग म्हणाला की परिपत्रक आल्यामुळे सार्वजनिक कामं आपण बंद केलेली आहेत. तर माझी आपल्याला विनंती आहे, आपण गडचिरोलीला होतो तेव्हापासून मी आपल्याला ओळखतो. तर माझी एक विनंती आहे की या महिलांसाठी, ज्या महिला एकत्र येतात, ताई तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो या 200 महिला, 300 महिला, 400 महिलांसाठी आम्हाला इथं आमदार फंड अपुरा आहे, त्यातून तर आम्ही देतोय. पण सामाजिक बांधिलकी म्हणून काही थोडे नियम, अटी, शर्ती बाजूला ठेवून प्रत्येक तालुक्यामध्ये विभाग व्हायचे. जरी 20 खेड्यात, 15 खेड्यामध्ये एखादं जरी महिला भवन 25 लाखाचं बांधलं तर त्या महिलांची तिथं सोय होईल. त्या महिला तिथं ऑफिसच्या तुमच्या कार्यालयात पुरुष मंडळी येतील, त्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येतात, अनेक तऱ्हेचे समाजातील विविध घटकांचे लोक येतात. तर त्यांची सुरक्षितता राहते म्हणून एक महिला भवन तालुक्यामध्ये 4-5 ठिकाणी आणि तालुका लेवलला एखादं चांगला 5, 25, 50 लाखाचं बांधलं तर त्या महिलांची सोय होईल. एक या निमित्ताने मी आपल्याला ताई विनंती करतो. जिल्हा परिषद गटावर पण येतील सर. एक सीओ साहेब आपल्याला सूचना करायची. आमदार महोदयांनी जो विषय मांडला, विजयसिंह मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होते, प्रत्येक तालुक्याला एक बचत गट भवन दिलेलं आहे. तिथं राहायची सोय आहे आणि त्यांची विक्री करायची सुद्धा सोय आहे. आता आमदार महोदयांनी जसं सांगितलं आहे, खरं त्यांची परिस्थिती फार वाईट आहे, कुठंच ऍक्टिव्हेट नाही आहे. तर आपण जरा थोडं लक्ष घातलं आणि ते ऍक्टिव्हेट केले तर ही सोय होईलच. प्लस त्यांनी जो मुद्दा सांगितला की जी कमर्शियल गाव आहे, बचत गट त्या कमर्शियल गावातून आपली विक्री करू शकते, ते राहू शकतात किंवा त्यांची वस्तू विकू शकतात. असं प्रपोजल करायला काही हरकत नाही. आपल्या डीपीसी मध्ये नाविन्यपूर्ण योजनेत सुद्धा घालता येईल. आपण सर्वे करावा. बरोबर आहे. जसं आमदार साहेब सांगत होते ना, ते सीओ जिल्हा परिषद गडचिरोली असताना 175 जागा मी कुर्मागड बांधला होता, मनरेगा आणि डीपीडीसीचे पैसे वापर करून. त्याप्रमाणे आता तर मनरेगामध्ये शक्य नाही सार्वजनिक कामसाठी, पण डीपीडीसी मधून आम्ही बघू. तालुका स्तरावर आम्ही पहिले बांधू, त्यानंतर आम्ही हळूहळू खाली पण जाऊ. नक्की करू आपण.